राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री भीमाशंकर भगवान की जय. कोंडाजी बाबा डेरे महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. बालका लेव विजय लेणे, तया शृंगाराते बाळ काय जाणे. परी ते सुखाचे सोहळे भोगणे, माऊली दिठी. बालका लेव विजय लेणे, तया शृंगाराते बाळ काय जाणे. परी ते सुखाचे सोहळे भोगणे, माऊली दिठी. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम. अद्वैतामृतवर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनी, मन्मत्वामनुसन्दधामि भगवत गीते भवद्वेषिणीं. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. कलावज्ञे जीवोद्धरार्थावतारं, कलांकांकतेजोधिकामोदि वक्रम. खलानीशवादापनोदारः दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गूढ रसिकत्व उकलिले. ललित से तरतरविला श्री भागवत तरु, तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादि लक्षणम. एकम नित्यम विमलमचलम सर्वाधि साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम. सद्गुरु तम नमामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदु श्री चरण सद्गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. बालका लेव विजय लेणे, तया शृंगाराते बाळ काय जाणे. परी ते सुखाचे सोहळे भोगणे, माऊली दिठी. आज या ठिकाणी पवित्र अशा पद्मावती तलावाच्या काठावरती पवित्र अशा आणि आपल्या गावचं भूषण एक युवक कीर्तनकार हरिभक्तीपराय श्रीरंग महाराज कबाडी महाराजांच्या परिचयाने व कबाडी परिवाराच्या प्रेमाने ही सेवा माझ्या वाट्याला आली, हे मी माझं भाग्य समजतो. सज्जनाव, ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला त्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला त्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. परंतु ज्याला ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. मग जगावं कसं आणि मरावं कसं हे आपल्या समोर प्रश्नचिन्ह आहे. जगावं कसं हे गीता शिकवते. जगावं कसं
ज्ञानेश्वरी ग्रंथ शिकवतो, जगावं कसं माझ्या तुकोबरायांची अभंग गाथा शिकवते, जगावं कसं आळंदी पंढरीची वारी शिकवते, आणि जगणं संपल्यानंतर मरावं कसं हे माझ्या नाथ बाबांचं भागवत शिकवतं. आणि माणूस किती दिवस जगला यही पेक्षा तो कशा प्रकारे जगला याला अत्यंत महत्व आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाने असं जीवन जगावं ताईंसारखं की 2 माणसांनी आपल्याला रामराम घातला पाहिजे. माणसाने असं जीवन जगावं की 2 माणसं आपल्यासोबत 2 अक्षर गोड बोलली पाहिजे. आणि माणसाने असं जीवन जगावं की आपण गेल्यानंतर देखील वैऱ्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये आपल्यासाठी 2 अश्रू उभे राहिले पाहिजे. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि कबीर महाराजांचा एक सुंदर तो आहे, सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रहे कीरत कभी न जाय. हे सौंदर्य एक दिवस निघून जाईल पण कीर्त मात्र मागे राहील. मीनाताई शरीराने तुमच्या आमच्या मधून गेल्या असतील पण आत्म्याच्या रूपाने, आठवणींच्या रूपाने त्या आजही तुमच्या आमच्या मध्ये आहेत. कारण हे शरीर नाशवंत आहे पण आत्मा अमर आहे, त्याला मरण नाही. ताईंच्या बाबतीत सांगण्यासारखं एक गोष्ट अशी की त्यांचं वय पाहिलं तर अगदी अल्प वय आहे. 53व्या वर्षी त्यांना या जगाचा निरोप घेऊन जावं लागलं. म्हणजे अर्ध्यावर डाव मोडून त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. मी नेहमी सांगत असतो, लाख गेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जाता कामा नये. आणि अशी वेळ वैऱ्यावर सुद्धा येता कामा नये. भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. कशी काळाची चाहुलाली बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत घडलं सार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. अचानक काळाने घाव घातला आणि ताईंना तुमच्या आमच्यापासून काळाने हिरावून नेलं. परंतु सज्जनाव, हे दुःख कुणालाही चुकलं नाही, दुःख देवांनाही चुकलं नाही. कबीर महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखया कोई नहीं रे, जोगी दुखिया जंगम दुखिया तपसी को दुख दुनारे. आशा मनशा सब घट व्यापी कोई महेल नहीं सुनारे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया है घर बैरागी. धूत दुखिया अवधूत दुखिया झूठा कहाँ न जाए. ब्रह्म दुखिया विष्णु दुखिया जिन्हें सृष्टी कमाय. ज्या भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली त्यांना देखील हे दुःख चुकलं नाही. मग जीवनात कोण सुखी झालं? कबीर महाराज म्हणतात, कहत कबीरा ओ नहीं दुखिया जिन्हें मन को जितारे. ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला आणि हे मन माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केलं ना सज्जनाव, तो जीवनात सुखी झाला. म्हणून ज्ञानोबा एका ओवीत गोड वर्णन करतात, हे मन मीच करी माझी हे भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणून हे मन आपण भगवंताच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. आभाळ एवढं दुःख आमच्या कबाडी परिवारावर, कबाडवाडी ग्रामस्थांवर, नातेवाईकांवर झालेलं आहे. पण जीवनाची व्याख्याच अशी आहे, सुख दुःखांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी बनवलेला सुंदर हातरुमाल म्हणजे माणसाचं जीवन. कवी नारायण सुर्वे म्हणतात, दुःख झेलावे कसे पुन्हा जगावे कसे मी या जीवनरूपी शाळेमध्ये शिकलो. जन्माने जीवनाचा प्रवास सुरू होतो आणि मृत्यूने शाळा सोडल्याचा दाखला मिळतो. जन्म आणि मृत्यू यामधील जो काळ आहे त्याला जीवन म्हटलेलं आहे, त्याला आयुष्य म्हटलेलं आहे. आणि जी व्यक्ती सर्वांना प्रिय असते ना सज्जनाव, ती देवाला प्रिय होते बरं का.
जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मीनाताई सर्वांना आवडत्या होत्या, सर्वांच्या प्रिय होत्या, त्या देवालाही प्रिय झाल्या. या माध्यमातून मला तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो. मी नेहमी प्रवचन रूपी सेवेत सांगत असतो की जीवन म्हणजे काय हे जर कळून घ्यायचं असेल तर 3 ठिकाणी आपण अवश्य भेट द्यावी. एक आहे हॉस्पिटल, दुसरं आहे तुरुंग आणि तिसरं आहे स्मशान. या तिन्ही ठिकाणी भेट दिल्यानंतर एका गोष्टीचं आपल्याला वर्म कळतं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला आरोग्याचं महत्व कळतं. का सर्वात श्रेष्ठ संपत्ती जगातील कोणती असेल? आरोग्यम धन संपदा. पण हे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळतं. आजाराशिवाय आराम नाही, पण जास्त आजार वाढला की मग भीती वाटते, आता आपण जातो की काय. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे, हे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळतं. दुसरं आहे तुरुंग. तुरुंगामध्ये गेल्यानंतर आपल्याला पारतंत्र्याचं दुःख कळतं, कारण स्वातंत्र्यामध्ये किती सुख आहे. आणि तिसरं आहे स्मशान. या ठिकाणी आल्यानंतर एका गोष्टीचं आपल्याला वर्म कळतं, महत्व कळतं की आज आपण मीनाताईंना अखेरचा निरोप द्यायला आलेलो आहोत. पण आपल्या आयुष्यामध्ये असा एक दिवस येणार आहे का सर्व नातेवाईक आपल्याला अखेरचा निरोप द्यायला येणार आहे. हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. म्हणून संत मायबाप म्हणतात, सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाहे बुडत से पापा. काळ टपून बसलेला आहे, तो कधी कुणावर घाव घालेन काय सांगता येत नाही. आणि म्हणून प्रस्तुत प्राप्त समयी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, मानवता उदारता निलिंतांचा सुरेख संगम, विश्वाची माऊली, जगाची आई संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामधील 10व्या अध्यायातील 58 क्रमांकाची ओवी या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली आहे. या ओवीच्या माध्यमातून माझे ज्ञानोबाराय वर्णन करतात. बालका लेव विजय लेणे, तया शृंगारा ते बाळ काय जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे, माऊली दिठी. या ओवीचा सरळ सरळ भावार्थ असा आहे, ज्ञानोबाराय वर्णन करतात. या ओवीचा अर्थ असा आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, आई बाळाला शृंगार करून मढवते, म्हणजे त्याचा मेकअप करते, त्याला गंध पावडर करते, कुणाची नजर लागू नये म्हणून काजळाचा टिपकाय लावते. लहानपणी वारकऱ्याचा मुलगा असेल त्याला वारकऱ्याचा ड्रेस घालतात, कारण माझा मुलगा मोठेपणी आळंदी पंढरीचा वारकरी व्हावा. कुणाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, पोलीस अधिकारी व्हावा, लहानपणी पोलिसाचे कपडे बाळाला घालतात. माझा मुलगा मोठेपणी पोलीस अधिकारी व्हावा म्हणून आई बाळाला शृंगार करून मढवते, त्याला चांगले सुसंस्कार देऊन घडवते. जसं आईसाहेब जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, तसे संस्कार देऊन आई लेकराला घडवते. आणि कधी काळी बाळ वाईट वागलं तर त्याच्या हितासाठी त्याला थोडस बडवते सुद्धा, म्हणजे थोडस शासनही करते, मारते सुद्धा. पण त्या मारण्यामागे तील मात्र द्वेष नसतो, मत्सर नसतो. आपलं लेकरू घडावं ही तळमळ त्या आईच्या अंतःकरणात असते. संत सुद्धा तुमचे आमचे मायबाप आहेत. संत तुमचे आमचे काय आहेत? मायबाप आहेत. ते सुद्धा तुम्हा आम्हाला घडवतात, मढवतात. आणि कधी काळी आपण वाम मार्गाला चाललो तर आपल्याला तशाही पद्धतीने उत्तर देऊन सांगतात, कारण बुडते हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा. म्हणून या कारण संत सुद्धा तुमचे आमचे काय? मायबाप आहे. एक गोष्ट सांगितली सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल. ज्ञानोबारायांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. अखंड विश्वाची माऊली माझे ज्ञानोबाराय झाले. वा एक गोष्ट सांगितली, आश्चर्य वाटेल. पहा, माझ्या ज्ञानोबारायांना 4 लेकरं होती. आहे की नाही आश्चर्य? का ज्यांनी ग्रस्त आश्रमात प्रवेशच केला नाही, ब्रह्मचारी जीवन जगले, तरी सुद्धा 4 लेकरं कशी? त्या 4 मुलांची नावं काय? पहिल्या मुलाचं नाव माझ्या नामदेव महाराजांनी सांगितलं, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. दुसऱ्या मुलाचं नाव सांगितलं साधकांचा मायबाप. तिसऱ्या मुलाचं नाव सांगितलं वेदशास्त्र देती ग्वाही आणि म्हणती ज्ञानाबाई आमुची आई. आणि चौथ्या लेकराचं नाव आहे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. आणि आपली आई रविवारी जुन्नरला बाजारला गेल्यानंतर बाळाला खाऊ आणल्याशिवाय राहत नाही. जगाची आई असणाऱ्या माझ्या ज्ञानोबारायांनी देखील या 4 लेकरांसाठी 4 प्रकारचा खाऊ दिला. कोणता कोणता?
जो वेद अध्ययनाचा अभ्यास करणारा मुलगा होता त्याच्यासाठी खाऊच्या रूपाने ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे अमृतानुभव. जो साधक मुलगा आहे त्याच्यासाठी ग्रंथ लिहिला भावार्थी दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकतरी होवी अनुभवावी. जो योगी मुलगा आहे त्याच्यासाठी ग्रंथ लिहिला सांगदेव 65 आणि तुम्हा महानाथ जीवांसाठी दिसायला लहान पण अर्थाच्या दृष्टीने महान ग्रंथ लिहिला ज्याचं नाव आहे हरिपाठ. म्हणून अभंग हरिपाठ असती 28 रचियले विश्वासे ज्ञान देवे नित्य पाठ करे इंद्रायणी तिरे आणि होय अधिकारी मोक्षाचा तो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. म्हणून जगाची आई आहे माझे ज्ञानोबा आहे. एवढंच नाही, भगवंत सुद्धा तुमचा आमचा मायबाप आहे. माझी संत जनाबाई म्हणते, एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा आणि तुझे चरणीचे गंगा. भगवंत सुद्धा तुमचा आमचा मायबाप आहेत. आई बाळाला शृंगार करून मडवते, चांगले सुसंस्कार देऊन आई बाळाला घडवते. परमार्थामध्ये एक अशी माता झाली का जिने आपल्या 4 मुलांना घडवलं. त्या आईचं नाव आहे मदालसा. ऋतुध्वज राजाची पत्नी होती, तिला 4 मुलं होती, अलर्क, सुबाहू, शत्रुमर्दन आणि विक्रांत वर्म. या 4 मुलांपैकी 3 मुलांना वेद अध्ययनाचं धडे दिले, ब्रह्मचर्य आश्रम दिला आणि योगाचं अध्ययन घ्यायला जंगलात पाठवलं. पण ऋतुध्वज राजा म्हणतोय, मदालसा सर्वच मुलांना जर ब्रह्मचर्य आश्रम दिला, जंगलात पाठवलं, योग अध्ययन दिलं, संसार कोण करणार, घर कोण सांभाळणार. म्हणून 4था जो धाकटा मुलगा होता त्याचं नाव होतं अलर्क. त्याला माझ्या सावता बाबांसारखा हिचा उपदेश केला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि त्याला प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून दिली. 4ही मुलांना पाळण्यात घातलं आणि झोके देताना हित उपदेश केला. मदालसेचे अभंग माझ्या ज्ञानोबारायांनी गोड वर्णन केले. एक प्रमाण सांगतो, ज्ञानोबाराय वर्णन करतात, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. असा गोड हित उपदेश केला आणि 4 मुलांचा या मदालसेने उद्धार केला. अधिक एक माता आहे जिने आपल्या एका मुलाचा उद्धार केला. तिचं नाव आहे मैनावती. 9नाथ अध्यायामध्ये कथा आली. मैनावती राणी वरच्या महालावर उभी होती आणि तिचा मुलगा गोपीचंद राजा खाली आपल्या सर्व राण्यांमध्ये मिळून एकत्र स्नान करत होता, आंघोळ करत होता. हे आईने पाहिलं आणि आईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. घळघळ अश्रू ओघळून तपदिसी खाली ओघळून पडले. ते थेट गोपीचंद राजाच्या पाठीवर पडले. दुःखाश्रू गरम असतात, दुःखाश्रू डोळ्याच्या आतील बाजूने येतात, आनंदाश्रू थंड असतात, ते बाहेरील बाजूंनी डोळ्याच्या येतात. काय पाठीला गरम लागलं म्हणून वर वळून पाहिलं गोपीचंद राजाने, तर आईच्या डोळ्यात अश्रू दिसले. धावत वरती आला गोपीचंद राजाने. आईला विचारतो, आई कोण रागवलं तुला, कोण वाईट बोललं सांग, आता मी त्याचा शिरच्छेद करतो. आई म्हणते, बाळा माझ्यावर कुणीच रागवलं नाही. मग तुझ्या डोळ्यात अश्रू येण्याचं कारण काय, का तू रडतेस, कोण तुझ्यावर रागवलं, कोण वाईट बोललं. आई म्हणते, बाळा माझ्या डोळ्यात अश्रू येण्याचं कारण एवढंच आहे, मला कोणी रागवलं नाही. मग का तू रडतेस, म्हणजे तू या भोगविलासात रममान झालेला आहेस आणि असाच जर तू भोगविलासात रममान झालास तर एक दिवस तुला काळाच्या तडाख्यात सापडावं लागेल. आई मग या दुःखातून सुटायचं असेल तर काय करावं लागेल, म्हणजे तुला आळंदी पंढरीची वारी करावी लागेल, ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हणावा लागेल, माझ्या संत मायबापांचं काकडा भजन म्हणावं लागेल आणि संतांची संगत करावी लागेल. नक्की तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आईचा हित उपदेश मनावर घेतला आणि गोपीचंद राजा 9 नाथांमधील जालिंदरनाथाचा शिष्य झाला आणि त्याने आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. तात्पर्य, मैनावतीने आपल्या एका मुलाचा उद्धार केला.
ऋतुध्वज राजाची पत्नी मदालसेने आपल्या 4 मुलांचा उद्धार केला. आमच्या मीनाताईने आमच्या कबाडी परिवाराचा उद्धार केला. आणि विश्वाची माऊली असणाऱ्या माझ्या ज्ञानोबरायांनी मात्र अखंड जगाचा उद्धार केला. म्हणून संत सुद्धा तुमचे आमचे काय आहेत, मायबाप आहेत बा. म्हणून आई बाळाला शृंगार करून मढवते, चांगले संस्कार देऊन आई बाळाला घडवते. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी हा परिसर आहे. माझे छत्रपती शिवाजी महाराज घडले ते माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांमुळे. एक महाराजांच्या जीवनातील गोड उदाहरण सांगतो. महाराज एकदा आग्र्याला बंदिस्त होते, पण महाराजांच्या बुद्धीला नो चॅलेंज. महाराजांनी युक्तीने सुटका करून घेतली वा. जंगलात आले, रूप पालटले, एका साधूचा वेश धारण केला आणि थेट राजगडावर पोहोचले. तिथे त्यांना प्रतापराव बांदल भेटले, पण प्रतापरावांना महाराज काय ओळखता आले नाही. पुढे मोरोपंत भेटले, मोरोपंतांनी ओळखलं नाही. अधिक पुढे गेल्यानंतर एक दासी आली नजराणा घेऊन आणि तो महाराजांना भेट देऊ लागली. महाराज म्हणतात, हा नजराणा आम्ही फक्त आईसाहेब जिजाऊंच्या हस्ते स्वीकारणार, अन्यथा नजराणा स्वीकारू शकत नाही. दासीने सांगितलं, माँसाहेब व्यस्त आहेत, त्या भेटू शकत नाही. मग आई साहेबांच्या हस्ते नजराणा मिळत असेल, आम्ही विनमुख माघारी जाऊ. महाराज असं करू नका, अतिथी देवो भव. आणि आपल्याला इतर कोणताही देव नाही कळाला. पहिला देव मातृदेवो भव, दुसरा पितृदेवो भव, तिसरा आचार्य देवो भव, अतिथी देवो भव आणि गुरुदेवो भव. हा पर्वकाळ जो आहे पितृश्राद्ध पंधरवड्याचा पर्वकाळ आहे. आणि म्हणून पहिला देव आई आहे आणि दुसरा देव कोणी, वडील आहेत बा. मले महाराज असं करू नका. मी माँसाहेबांना सांगते, धावत धावत दासी गेली, आई साहेबांना सांगितलं. आई साहेबांना कळल्यानंतर माँसाहेब रागावल्यात. दासी, अगं हे अगोदरच सांगायचं की नाही, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. आणि माँसाहेबांनी नजराण्याचं ताट घेतलं. आई साहेब बाहेर येऊ लागल्या. आई साहेबांना पुढून येताना पाहिलं आणि महाराजांनी सवाल केला, आलक निरंजन ओ माई भिक्षान दे. आलक निरंजन ओ माई भिक्षान दे. असा सवाल केल्याबरोबर माँसाहेबांना आवाज थोडा ओळखीचा वाटला बरं का. आईसाहेब अधिक जवळ आल्या आणि त्या महात्म्याला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत नखशिकांत निहाळलं, नखशिकांत पाहिलं आणि हाक मारली, शिवबा आलाच, शिवबा आलाच म्हटल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज धावत धावत जाऊन कडकडून आईला मिठी मारतात, आलिंगन देतात, दर्शन घेतात आणि आश्चर्याने विचारतात, आई साहेब हे तुम्ही कसं काय ओळखलं? माँसाहेब तुम्ही कसं काय ओळखलं? म्हणजे शिवबा ज्या आवाजात तो आलक निरंजन म्हणालास ना, त्या आवाजावरून ओळखलं. परंतु मला मोरोपंतांनी ओळखलं नाही, प्रतापरावांनी ओळखलं नाही, दासीने सुद्धा ओळखलं नाही. मग तुम्हीच कसं काय ओळखलं? तर माँसाहेब जिजाऊंचं उत्तर होतं, शिवबा त्याच्यासाठी आई व्हावं लागतं, त्याच्यासाठी आई व्हावं लागतं. कारण ज्या आवाजात तो आलक निरंजन म्हणाला असता, त्या आवाजाला जन्म देणारी ही जिजाऊ आहे बा. माझे शिवाजी महाराज घडले ते आईसाहेब जिजाऊंच्या संस्कारांमुळं. म्हणून मातेच्या पोटापासून मातीच्या पोटापर्यंत केलेला प्रवास याचं नाव काय आहे? आयुष्य आहे, याचं नाव जीवन आहे. अधिक एक गोड उदाहरण सांगतो. मराठी भाषेमध्ये एक महान विद्वान लेखक विचारवंत झाले, ज्यांचं नाव आहे प्रके अत्रे. त्यांनी एक सुंदर चित्रपट काढला. त्या चित्रपटाचं नाव होतं श्यामची आई. आणि या श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार घ्यायला त्यांना दिल्लीला जावं लागणार होतं. अत्रेंनी सांगितलं, आहे मी जो श्यामची आई चित्रपट काढला त्याला राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळालाय, मला तो पुरस्कार घ्यायला दिल्लीला जायचंय. आई म्हणते, प्रल्हाद आणि आपला मुलगा किती मोठा साहेब झाला ना तर तिच्यासाठी लेकरू असतं. म्हणले, प्रल्हाद अरे त्या राष्ट्रपती साहेबांना सांग ना तो पुरस्कार इकडे पुण्यापर्यंत पाठवून द्यायला. अगं आई ते राष्ट्रपती साहेब आहेत, मला जावंच लागेल, तू माझं ऐकणारेस का? पण आता झोप लवकर, पहाटे लवकर उठायचंय. प्रके अत्रे झोपे गेले आणि अत्रे जागे होण्या अगोदर आई जागी झाली बर का. आईने पाणी तापवायला ठेवलं, नाश्ता तयार केला, चहा तयार केला. पहाटे उठून आईने लाडू तयार केले, एका डब्यामध्ये भरून ठेवले. प्रके अत्रेंना जाग केलं, आंघोळीला पाणी काढून दिलं. आंघोळ झाली, नाश्ता चहा पाणी झाला आणि आई सोडवायला अत्रेंना गाडीपर्यंत आली बर का. गाडीपर्यंत आल्यानंतर आई म्हणते, प्रल्हाद फास्ट गाडी चालू नको, सुखरूप जा आणि सुखरूप ये. वाहनं जास्त असतात, भरधाव वेगाने वाहतात, फास्ट गाडी चालू नको, काळजी घे, सुखरूप जा आणि सुखरूप ये. आई काही काळजी करू नको, मी सावकाश जाईन आणि सावकाश येईन.
आई म्हणते प्रल्हाद भूक लागली ना, तेलकट काय खाऊ नको, पोट दुखेल. पहाटे उठून तुझ्यासाठी लाडू तयार केलेत, एक एक लाडू खा आणि पाणी पी. आता काळजी घे, सुखरूप जा. हो आई मी सुखरूप जाईन. आईचं दर्शन घेतलं. प्रज्ञा आत्रे गाडीत बसले, गाडी स्टार्ट केली, गाडी निघणार तेवढ्यात आई म्हणते प्रल्हाद बोल नाही, काय बोलायचे? म्हणजे तुझ्या या फोर व्हीलर गाडीमधून एकदा मला आळंदी पंढरीला घेऊन जाशील? अगं आई अगोदरच सांगायचं ना, या अगोदरच तुला वारीला घेऊन गेलो असतो. अरे तुझी दररोजची धावपळ पाहिली, बिझी शेड्यूल पाहिलं. आता कुठे लॉकडाऊन संपलंय, 2 रुपये कमवण्याची संधी निर्माण झाली म्हणून मनातील इच्छा मनात ठेवली. पण तो पुरस्कार घेऊन आला ना, पहिल्यांदा काय कर, तुझ्या या फोर व्हीलर गाडीमधून मला आळंदी आणि पंढरीला घेऊन जा. नक्की घेऊन जाईन आई, काही काळजी करू नको. पुन्हा आईला नमस्कार केला. प्रज्ञा आत्रेंनी गाडी स्टार्ट केली आणि आत्रे दिल्लीला रवाना झाले. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला, मराठी भाषेचा बहुमान वाढला. आत्रेंचा कौतुक सोहळा, अभिनंदन सोहळा पार पडला आणि तो पुरस्कार घेऊन आत्रे पुन्हा माघारीपर्यंत आले. पुण्यापर्यंत येऊन पोहोचले. अचानक मोबाईल रिंग वाजले, फोन उचलला आणि अचानक एक बातमी कानावर पडली. ती बातमी अशी होती, आत्रे तुमची आई तुम्हाला सोडून कायमची देवाघरी निघून गेली. संत मायबाप म्हणतात, क्षण भंगुर नाही भरवसा, फारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराय ओळ सागा, म्हणून राम राम स्मरा. आधी क्षणाचा भरोसा नाही काय होईल. अचानक बातमी कानावर पडल्यानंतर एवढे मोठे विचारवंत वक्ते असणारे आत्रे धाय मोकळून रडू लागले. फास्ट गाडी काढली आणि घरी पोचले. त्यांचे मित्र जमा झाले होते. मित्रांना पाहिलं, पुन्हा आईची आठवण आली आणि हंबरडा फुडून आत्रे रडू लागले. बर का, हंबरडा फुडून रडू लागले. मित्रांनी समजूत घातली, आत्रे तुम्हीच जर धीर सोडला तर आम्ही कुणाकडे पाहावं? तुमच्यासारख्या विद्वान माणसाने जर धीर खचला तर आम्ही कुणाकडे पाहावं? आत्रे म्हणतात, मित्रांनो हे माझ्या आईचं प्रेम मला रडवते, माझ्या आईच्या आठवणी मला रडवतात. कारण तो पुरस्कार घ्यायला ज्यावेळेस मी दिल्लीला निघालो ना, माझी आई मला म्हणत होती, आत्रे काय म्हणत होती, प्रल्हाद तो पुरस्कार घ्यायला गेलास ना, मला तिकडून आल्यानंतर तुझ्या गाडीमधून आळंदी पंढरीची वारी घडवून आण. एकूण तो पुरस्कार घ्यायला मी गेलो नसतो तरी चालला असतं, पण माझ्या आईची अंतिम इच्छा, शेवटची इच्छा मला जिवंतपणे पूर्ण करता यायला पाहिजे होती. म्हणून मी नेहमी सांगतो, जिवंतपणे आई वडिलांची इच्छा पूर्ण करू ना, हेच खरं काय आहे, श्राद्ध आहे बा. नंतर तर आहे, पण जिवंतपणे जे करू ते त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि खरं सांगू, मला तो पुरस्कार मिळाला याचा आनंद माझ्या आईला झालाच असता, याचं कौतुक माझ्या आईला वाटलंच असतं, पण याहीपेक्षा 1000 पट आनंद माझ्या आईला याचा झाला असता. माझा प्रल्हाद जसा दिल्लीला गेला ना, तसा सुखरूप पुन्हा जुन्नरला माघारी आला, सुखरूप पुन्हा कबाडवाडीला माघारी आला. मला सुखरूप पुन्हा पाहून तिला झालेला आनंद त्या पुरस्कारापेक्षा 1000 पट असता. हे माझ्या आईचं प्रेम, माझ्या आईच्या आठवणीत. म्हणून सज्जनाओ, आईसारखं दैवत या जगामध्ये नाही बा, आईसारखी मूर्ती सज्जनाओ या जगामध्ये नाही. आईसी कळवळ्याची जाती आणि करे लाभाविन प्रीती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती आणि करे लाभाविन प्रीती. आई किती महान आहे. आमच्या माता भगिनीसाठी एक गोड वाक्य सांगतो, मेरी माँ आज ही अनपढी आहे, मेरी माँ आज ही अनपढी आहे. पण तसं पाहायला गेलं तर तिच्यासारखी शहाणी सुज्ञ या जगात कोण नाही बा. तर शहाणपण वेगळं असतं आणि सुज्ञपणा वेगळा असतो. शहाणपण हे अनुभवाने येत असतं. म्हणून पूर्वी रस्ते साधे होते, माणसं साधी होती. आता रस्ते डांबरी झाले आणि रस्त्यांप्रमाणे माणसं देखील तशी होऊ लागली. म्हणून गोड वाक्य, मेरी माँ आज ही अनपढ़ी है, मैं 1 रोटी मांगता हूँ वो 2 लाकर देती, मैं 1 रोटी मांगता हूँ वो 2 लाकर देती. नाही ते यही पुढे जाऊन तिची पद्धत सांगेल, मैं 1 रोटी मांगता हूँ वो 2 लाकर देते. नाही तो टॉपलच पुढे सारते, खायच्या तेवढ्या खावा पण उपाशी राहू नको. एवढं उदार अंतकरणाचं दैवत कोणतं असेल सज्जराव तर तिचं नाव आई है. म्हणून ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते, और जिसके प्यार का अंत नहीं उसे माँ कहते. ओ कौन सी ऐसी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. आणि आई जिवंतपणे लेकरावर प्रेम करतेच, जिवंतपणे आई बाळावर प्रेम
करतेच, पण मृत्यूनंतर सुद्धा जी प्रेम करते, जीव लावते ना, तिचं नाव आई आहे. आमच्या भीमाशंकर रोडला घडलेला एक प्रसंग, लहानपणीची गोष्ट. मी लहान होतो, एक गोष्ट कानावर पडली. ती श्रद्धा असेल, अंधश्रद्धा असेल, तुमच्याही कानावर काही गोष्टी पडल्या असतील. अशी गोष्ट कानावर पडली होती की आमच्या भीमाशंकर घाट आहे ना पोखरीचा, आपण भीमाशंकरला गेलेलो, त्या घाटामधून पुणे भीमाशंकर एसटी चालली होती आणि रात्रीची वेळ. फक्त आता कंडक्टर साहेब ड्रायव्हरच होते गाडीमध्ये. रात्रीची वेळ होती, 11 वाजले होते आणि घाटामध्ये गाडी गेली. एक माता भगिनी रस्त्यावर उभी होती, तिने हात केला, गाडी थांबवा. ड्रायव्हरने गाडी थांबवली, ती माता भगिनी एसटी मध्ये बसली आणि जाऊन कुठं बसली, डायरेक्ट शेवटच्या सीटावरती. कंडक्टर साहेबांनी विचारलं, तिकीट, पैसे आणा. त्या माऊलीने आपल्या पर्स मधून, पिशवीमधून पैसे काढले आणि जो हात पुढे केला ना, शेवटच्या सीटावरून हात कुठे गेला, डायरेक्ट कंडक्टर साहेबांजवळ. मला सांगा, एवढा लांब हात दिसल्यानंतर काय झालं असं? कंडक्टर साहेब बेशुद्ध पडले. अशी गोष्ट कानावर पडली होती भूताबद्दल. तुमच्याही कानावर काही गोष्टी आल्या असाच एक प्रसंग, पण त्याचा सिद्धांत पहा. रात्रीची वेळ, 4 व्हीलर गाडी चाललेली, माता भगिनी उभी, गाडी थांबवा. साहेबांनी गाडी थांबवली. साहेब, तुमच्याच अगोदर अर्धा तासापूर्वी आमची गाडी या रस्त्याने चालली होती, पण आमच्या गाडीला अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला. ब्रेक फेल झाल्यामुळं समोरच्या दरीमध्ये आमची गाडी कोसळली. त्या गाडीमध्ये माझे मालक होते, मी स्वतः होते आणि आमचं लहानसं लेकरू होतं. अपघातामध्ये माझे मालक मरण पावले, पण माझं बाळ मात्र जिवंत आहे. काही करा साहेब, माझ्या बाळाला तेवढं वाचवा. मला बाळाला काढता येत नाही. साहेबांना दया आली. साहेब धावत धावत त्या दरीमध्ये गेले. गाडी कोसळली होती. ड्रायव्हरच्या सीटावर मालक बसले होते. डोकं स्टेरिंगला आदळल्यामुळं तिथेच गतप्राण होऊन ते पडले होते. शेजारच्या सीटावर त्यांची पत्नी होती, म्हणजे त्या बाळाची आई, आणि मांडीवर बाळ होतं, पण बाळ मात्र जिवंत होतं. ते हंबरडा पुढून आई आई म्हणून रडत होतं. त्या साहेबांनी अलगद त्या आईच्या मांडीवरून त्या बाळाला उचललं, छातीशी कवटाळलं आणि धावत धावत वरती घेऊन आले. कुणाकडं? हा निरोप सांगायला जी आई आली होती ना, तिच्याकडं. पण ज्यावेळेस ते तिथे येऊन पोहोचले, हे सांगायला आलेली ती आई त्या ठिकाणी नव्हती. कारण आई सुद्धा त्या अपघातामध्ये काय झाली होती, मरण पावली होती. पण आत्म्याच्या रूपाने ती येऊन सांगत होती, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. कारण आई जिवंतपणे तर बाळावर प्रेम करतेच, पण मृत्यूनंतर सुद्धा प्रेम करते. सज्जनाव, तिचं नाव आई आहे. तुका म्हणे माता आणि वाहे तानुल्याची चिंता, घाण हिंडते आकाशे आणि चित्त तिचे विलापाशी. अशी आदर्श माता आमच्या कबाडी परिवारातून गेल्यामुळं सर्व नातेवाईकांना, त्यांच्या मुलांना, मुलींना, ग्रामस्थांना फार मोठं दुःख झालंय. कारण अर्ध्यावर डाव म्हणून त्यांना या जगाचा निरोप घेऊन जावं लागलं. सज्जनाव, मृत्यू अटळ आणि ज्याचा जिथं मृत्यू आहे तिथं आल्याशिवाय राहत नाही. एक निमित्त होतं, कुणाचा आजाराच्या रूपाने, कुणाचा अपघाताच्या रूपाने, पण ज्याचा जिथं मृत्यू तिथं आल्याशिवाय राहत नाही. महाभारत ग्रंथाचे लेखक व्यास महाराज, ज्यांनी महाभारत ग्रंथ लिहिला, त्यांचे एक शिष्य होते. त्या शिष्यांनी विचारलं गुरुजींना, गुरुजी माझा मृत्यू कुठे मला सांगा. गुरुजी म्हणतात, बाळा तुझा मृत्यू कुठे हे मला माहित नाही, पण हे मृत्यूचं खातं ज्यांच्या जवळ आहे त्यांची माझी ओळख आहे, हवं तर मी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो. व्यास महाराजांनी शिष्याला सोबत घेतलं. कुठे गेले? यमराजाच्या दरबारात. यमराजांनी व्यास महाराजांना येताना पाहिलं, धावत धावत आले, दर्शन घेतलं. साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा, बसायला आसन दिलं. आणि म्हणले, कसं काय गुरुजी येणे केलं? म्हणजे माझ्या शिष्याचा मृत्यू कुठे तेवढं मला सांगा. असं म्हटल्यानंतर सांगायला सुरुवात केली. म्हणे, गुरुजी मी जरी मृत पावणाऱ्या व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी येत असेल, पण मलाही 5 मिनिटं अगोदर आमच्या वरच्या साहेबांचा फोन येतो. सांगितलं जातं कॉर्नरला ऍक्सिडेंट होणार आहे, तिथं 2 व्यक्ती मिळतील, त्यांना घेऊन येण्याचं काम करा. माझे वरचे साहेब मला ऑर्डर देतात, मग माझं काम सुरू होतं. म्हणजे त्यांचं नाव काय? त्यांचं नाव म्हणजे चित्रगुप्त महाराज. म्हणजे आता त्यांच्याकडे कोण घेऊन जाणार? मी घेऊन जातो म्हणते. मग यमराजांनी व्यास महाराजांना शिष्याला सोबत घेतलं, थेट चित्रगुप्त महाराजांच्या दरबारात गेले. चित्रगुप्त महाराजांनी व्यास महाराजांना येताना पाहिलं, धावत धावत आले आणि दर्शन घेतलं. तुका म्हणे आले घरा, आणि तोची दिवाळी दसरा, बसायला आसन दिलं. गुरुजी कसं काय येणं केलं? म्हणे माझ्या शिष्याचा मृत्यू कुठे तेवढं मला सांगा. चित्रगुप्त महाराजांनी आपलं कपाट उघडलं. कपाटातून एक वही बाहेर काढली, काही पानं चाळून पाहिली आणि एक पान काढून ती वही त्यांच्याकडे दिली. वही पाहिली गुरुजींनी, पण ते पान कोरं होतं बरं का.
त्याच्यावर कोणता मजकूर नव्हता, कोणतं चित्र नव्हतं. कोरं पान पाहिलं, आश्चर्याने विचारलं, का हो चित्रगुप्त महाराज, हे पान तर कोर आहे, यावर कोणताच मजकूर नाही, कोणतं चित्र नाही. म्हणजे याच्यावर चित्र असतं पण ते कुणालाही दिसत नसतं, आणि म्हणूनच नाव माझं काय आहे, चित्रगुप्त आहे. कारण ते चित्र कसं असतं, गुप्त असतं, ते कुणालाही दिसत नाही. पण हे चित्र येतं कसं काय, म्हणजे ते वरून डाउनलोड होतं. म्हणजे ऑनलाईन सिस्टीम पूर्वीपासून आहे, पण तो वरून डाउनलोड करणारा कोण, म्हणजे त्यांचं नाव आहे भगवान विष्णू. आता त्यांच्याकडे कोण घेऊन जाणार, म्हणजे मी घेऊन जातो की. म्हणजे या सर्वांना सोबत घेतलं आणि भगवान विष्णूंच्या दरबारात गेले. भगवान विष्णूंनी सुद्धा येताना पाहिलं गुरुजींना, धावत धावत आले आणि गुरुजींचं दर्शन घेतलं, बसायला आसन दिलं, चहा पाणी दिला आणि मग विचारायला सुरुवात केली, गुरुजी कसं काय येणं केलं, म्हणजे माझ्या शिष्याचा मृत्यू कुठे तेवढं मला सांगा. असं म्हटल्यानंतर भगवान विष्णूंनी सांगायला सुरुवात केली, म्हणजे गुरुजी मला माहित होतं हा तुमचा शिष्य होणार आहे, म्हणून तुमचं दर्शन होण्यासाठी मी त्याचा मृत्यू माझ्या हाताने स्वतः असा लिहून ठेवला की ज्यावेळेस तुम्ही स्वतः तुमच्या शिष्याला सोबत घेऊन, यमराजांना सोबत घेऊन, चित्रगुप्त महाराजांना सोबत घेऊन थेट माझ्या दरबारात यांना, त्याच वेळेस तुमच्या शिष्याचा काय आहे, मृत्यू. असं म्हटल्यानंतर तो आता शिष्य पळून जाऊ लागला. म्हणजे असं नाही जाणे सहज खुंटले बोलणे, यत गत्वान निवर्तनते तद्दा मम परम मम, जो मला येऊन पोचतो तो मलाच प्राप्त होतो, यातील मात्र शंका नाही. ज्याचा जिथं मृत्यू आहे तिथं आल्याशिवाय राहत नाही, पण जाण्याची एक वेळ काळ असते. 53व्या वर्षी ताईंच्या जाण्यानं, अर्ध्यावर डाव मोडून जाण्यानं सर्वांना फार मोठं दुःख झाले. एक शेवटचा प्रसंग सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा गरुड महाराजांची आई आजारी पडली बरं का. गरुड महाराज त्यांची आई आजारी पडली, आज सर्वजण नातेवाईक यायचे आणि विचारपूस करून जायचे, खुशाली विचारायचे. रात्रीच्या वेळी गरुड महाराज विचारायचे, आई आज कोण आलं होतं, आज माझा भाऊ आला होता, माझी बहीण आली होती, माझी नातवंड आली होती, सर्व काय आले होते. एक दिवस असा प्रसंग घडला, एक दिवस यमराजच आले बर का. यमराज आले, आईची खुशाली विचारली, नारळ पाणी घेऊन आले होते, नारळ पाणी प्यायला दिले, खुशाली विचारली, जाता जाता थोडस आईक पाहून हसले आणि निघून गेले बर का. गरुड महाराजांनी रात्री विचारलं, आई आज कोण आलं होतं, आज सर्व देव आले होते आणि त्यामध्ये यमराज सुद्धा आले होते, पण मला एक प्रश्न असा पडला, यमराज आले, माझी खुशाली विचारली, मला नारळ पाणी सुद्धा प्यायला दिलं, पण जाताना थोडस ते हसले. असं म्हटल्यानंतर गरुड महाराजांना प्रश्न पडला, ज्या अर्थी यमराज आले आणि थोडस हसून गेले, नक्कीच यमराजाच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे. मग काय केलं, गरुड महाराजांनी आपल्या आईला उचललं आणि भीमाशंकर सारख्या अभय अरण्यामध्ये एका झाडाच्या, मोठ्या झाडाच्या डोलीमध्ये अलगद सुखरूप नेऊन ठेवलं बरं का, जेणेकरून यमराजाची दृष्टी तिथं पडू नये. गरुड महाराज पुन्हा घरी आले. गरुड महाराज जसे पुन्हा घरी आले, यमराज पुन्हा हजर झाले. यमराजांना पाहिलं, म्हणले या तुमचं स्वागत आहे, कालही तुम्ही आले होतात, माझ्या आईची खुशाली विचारली, नारळ पाणी सुद्धा दिलं, पण जाताना मात्र तुम्ही थोडंसं हसले, याचं कारण काही कळलं नाही, तेवढं कारण सांगा. त्यावेळेस यमराजांनी सांगायला सुरुवात केली, म्हणले मी काल आलो, खुशाली विचारली, पण थोडस हसलो, याचं कारण एवढंच घडलं, त्या हसण्यामागचं कारण असं होतं की तुमच्या आईचा मृत्यू एका भीमाशंकर सारख्या अभय अरण्यामध्ये असणाऱ्या एका झाडाच्या डोलीमध्ये सर्पदंशाने आहे, पण ती अद्यापपर्यंत फ्लॅट मध्ये, घरामध्ये कशी, म्हणून मला हसू आलं होतं. असं म्हटल्यानंतर गरुड महाराजांना वाटलं आपण जे केलं ते चुकीचं केलं. आता धावत सुटले गरुड महाराज, तिथं जाऊन पोहोचले तर सर्पदंशाने आईचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. एक निमित्त घडतं आणि ज्याचं जिथं मरण आहे तिथं आल्याशिवाय राहत नाही. ताईंच्या जाण्यानं संपूर्ण परिवाराला फार मोठं दुःख झालंय. हे दुःख सहन करण्याची ताकद श्री भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा या परिवाराला देव